महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आई तुळजाभवानीच्या चरणी आणि करवीर निवासी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन आईच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो। मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पासून त्यांना थोडकाच काळ मिळाला। त्या थोडक्या काळात त्यांनी महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून शेतकऱ्यांची पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। त्यांच्या कार्यकाळात कोरोना आला। कोरोनात त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून सर्व म्हणजे जनतेला आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून सांभाळ केला आणि व्यवस्थित उपचार मिळवून दिले। अशा अनेक त्यांनी योजना राबवल्या। त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते इतकं संयम नेतृत्व आहे की त्यांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं, 40 आमदार गेले, 12 खासदार गेले, नगरसेवक गेले, काही तुरळक माझे आमदार गेले, तरी पण त्यांनी आपला संयम ढळून दिला नाही। अशा व्यक्तीचा आज वाढदिवस, त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे। आणि म्हणूनच त्यांच्या मागं जो खरा बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे यांचा जो कट्टर शिवसैनिक आहे तो त्यांच्या मागं एकनिष्ठ राहिलेला आहे। कोल्हापूरबद्दल बोलायचं गेलं तर कोल्हापुरातून काही तुरळकच म्हणजे माझी खासदार आमदार गेले, काही तुरळक शिवसैनिक गेले, परंतु जो शिवसैनिक एकनिष्ठ आहे तो इथेच राहिला। त्याच काळात एक सर्वसामान्याला कसं म्हणजे कशा पद्धतीनं उद्धवसाहेब बाळासाहेबांची नीती वापरूनच उद्धवसाहेब काम करत आहेत हे दाखवून दिलं। संजय पवार साहेब यांना त्यांनी जिल्हा प्रमुखवरनं राज्यसभेची खासदारकी दिली। साहेब पाटील महामंडळाचं उपाध्यक्षपद दिलं, त्यांना उपनेते केलं आणि त्यांनी पण पडत्या काळात शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला। आता नवीन निर्वाचित झालेले जिल्हा प्रमुख हे रामभाऊदादांच्या नंतर जर डॅशिंग आणि सर्वसामान्य शिवसैनिकापर्यंत पोहोचू शकणारे म्हणून रवी इंगोले साहेब यांची निवड करण्यात आली आणि त्यांची निवड सार्थक ठरल्या असं आम्हाला तर वाटतं। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासंघ प्रत्येक शिवसैनिक आहे आणि ह्या सर्व शिवसैनिकांना माझी एक ह्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये शिवसेनेची ताकद दाखवून द्यावी आणि भरघोस आपले उमेदवार निवडून आणावे आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करावे, हीच त्यांना सर्वात मोठी वाढदिवसाची शुभेच्छा भेट असेल।